अहो सासूबाई, हे साडी किती भारी आहे बघा की. अगं मागू की मग तुझ्यासाठी. अहो साडी लई महाग आहे, 10,000 रुपयाची आहे. ह्याने एवढे पैसे देत नाहीत मला. मागव तू. कसं देत नाही ते मी बघते. नाही देऊ दे मग त्याचं कातडच काढते. ह्या दोघी सासू सुना मिळून माझी जिंदगी झंड करून टाकलेत राव. या दोघीत काहीतरी भांडण लावलं पाहिजे. ठीक आहे, मग मी मागवते. बाकीचं सगळं तुमचं तुम्ही बघा. आई, फोन आलता आज हिच्या आईचा. काय म्हणतो तीन बाय? तुझ्या बाबतीत लय वाईट वाईट बोललाल ती. काय बोलले? म्हणली माझ्या फुलासारख्या पोरीला घरची सगळी कामं लावून पार सुकून टाकलाय. तुमची आई लय वाईट आहे. असं म्हणतो ते का? एक काम कर तू. आजपासनं घरची सगळी कामं तू करायचीस आणि माझी सूनबाई आराम करल. अगं सुनी. काय? अगं बाई, भूक लागली आहे, जेवायला बनव की. होय दाजी, लय वेळ झालं, मला पण भूक लागल्या. किती वेळ झालं सांगते हिला जेवण बनव म्हणून. अगं बनव की. अगं तिथे बनव की, मला पण भूक लागल्या. आता तर घरातली सगळी कामं करून आवरून बसलो. ओ, तुमच्या लाडक्या मेवणीला पण चांगलं जेवण बनवता येते. हिला पण भूक लागल्या आणि तुम्हाला पण भूक लागल्या. जावा दोघं बनवून खावा जावा. म्हणजे तुला जेवण बनवायचं नाही का? नाही, तुला भूक लागली नाही का? अजिबात नाही. माझी लाडकी मेवणी, तुला भूक लागली का? लागले की दाजी. जा मग पटकन तयार हो, आपण हॉटेलला जाऊ जेवायला. हो, आता दिवाळी आली आहे, मला नवीन साडी घेऊन द्या. तुला मागच्या महिन्यात तर 2 साड्या घेऊन दिलो की. त्या साड्या गल्लीतल्या सगळ्या लोकांनी बघितल्यात. गल्लीतल्या लोकांना तुला बी बघितल्यातच की. मग मी नवीन आणू का दुसरी? अहो, असा कोणता प्राणी आहे जो त्याच्या शिकाराला हळूहळू झडपतो आणि मग डसतो? काय माहित ग, मला काय एवढं नॉलेज नाही.